हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. माढा तालुक्यात पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू. दारफळमध्ये 110 जण अडकले तर करमाळ्यात अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या साह्यानं रेस्क्यू. सोलापुरात सीना नदीला पूर. सीना नदीचं पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी, करमाळ्यात पूरस्थिती. सोलापूर पुणे महामार्गावरील एका मार्गावरील वाहतूक सुरू. न्यूज 18 लोकमत. पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी पोहोचलं बांधावर. बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तात्काळ मदत पुरवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. शिवसेना 12,500 कुटुंबांना करणार जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव, बीडची पाहणी करणार. अतिवृष्टीबाधित झालेल्या गावांना देणार भेट. शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अडवला. प्रशासनाला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही. मंत्र्यांकडून पंचनाम्याचा फक्त देखावा. शेतकऱ्यांचा सरकारविरोधात आक्रोश. अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी. मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा. हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण. मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर शाहरुख खानलाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.